नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे चिकन हंडी दम बिर्याणी. या पद्धतीने बनवलेली बिर्याणी अतिशय छान, टेस्टी, अगदी हॉटेलपेक्षाही सुंदर अशी बिर्याणी बनते. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा. चला तर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे धने आणि गरम मसाल्याची पावडर. यानंतर 1 चमचा मी बिर्याणी मसाला घेणार आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला इथे वापरू शकता. याच्यानंतर घरगुती साठवणीचा 1 चमचे मसाला मी घातलेला आहे. यानंतर 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट ही मिक्सरला बारीक करून मी घातलेली आहे. पाऊण वाटी दही घालणार आहे. ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातल्या गुठळ्या निघतात आणि प्लेन असं दही आपलं तयार होतं. आता हे पूर्ण सर्व दही मी चिकनमध्ये घालून घेणार आहे आणि सर्व चिकनमध्ये हे मसाले आणि दही अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिकनला छान असं कोटिंग तयार होतं आणि अगदी टेस्टी आपलं चिकन तयार होतं. आणि हे माझं मिक्स करून होत आलेलं आहे. मी 10 मिनटासाठी हे मुरण्यासाठी ठेवणार आहे. आता यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत. यामध्ये 5-6 हिरवी विलायची, 2 मसाला विलायची, दालचिनी 4 तुकडे, 10-12 मिरे, तमालपत्राची 4-5 पाने आणि लवंग घेतलेले आहे. आता 10 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये सर्व खडा मसाला घालून घेऊया आणि त्यानंतर 1 वाटी मी पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे, तो घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर 1 वाटी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, हेही घातलेले आहे. आणि 1 मोठा टोमॅटो. आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर 1 मोठा टोमॅटो मी मिक्सरला जाडसर असा बारीक करून घेतलेला आहे आणि तोही घातलेला आहे. 5-6 कांदे मी असे लालसर रंगावर तळून घेतले आहेत, मीडियम साईजचे कांदे. आणि हे तळाला 5-6 कांदे लालसर रंगावर आपण तेही सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मी अगदी व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे कांदा तळून जे तेल शिल्लक राहिलेलं आहे, साधारणपणे ते अर्धी वाटी तेल आहे. त्यातच हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व अर्धी वाटी तेल मी त्यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन साधारणपणे अर्धा तास मी असंच मुरत ठेवणार आहे. आता आपण तोपर्यंत तांदळाची तयारी करू. इथे मी अर्धा किलो बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे. एका पातेल्याने मी मोजून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला पाणी घालताना सोपं जातं. आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून 2 वेळा घेणार आहे आणि त्यामध्ये बघा, मी स्वच्छ धुवून हा तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ पाण्यामध्ये बुडून 1 इंच राहिलाच. आता 20 मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवणार आहे. ज्या पातेल्याने मी तांदूळ घेतला होता त्याच पातेल्याने मी 5 पातेली पाणी मोठ्या एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 5 चमचे मी मीठ घालणार आहे. आणि पाण्याला बघा 5 चमचे मीठ घातल्यानंतर मी त्यामध्ये 5-6 लवंगा आणि 5-6 मिरे घालणार आहे आणि हे पातेलं गॅसवर ठेवून त्याला पाण्याला उकळी आणायची आहे आपल्याला. तोपर्यंत आपला तांदूळ छान असा भिजतोय. एक अर्धा तास तरी आपल्याला तांदूळ भिजवत ठेवायचा आहे. आता पाण्याला उकळी आणण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत आपण हे जे आपलं मुरलेलं चिकन आहे ते हंडीत घालून घेऊया. व्यवस्थित असं हे चिकन सर्व आणि मसाला अगदी सगळा घालून घ्यायचा आहे आणि हंडीमध्ये व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे. आणि गॅसवरती आता ही हंडी ठेवून झाकण लावायचं आहे. 15 मिनटं आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे. आता तोपर्यंत आपण बघूया इकडं पाण्याला उकळी आली आहे का. तर इकडं पाणी दुसऱ्या गॅसवर उकळतं आहे
आता चिकनमध्ये मी मिरची टाकायची विसरली होते, मी टाकून घेते. 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, ते घालायचे आणि झाकण लावून पुन्हा ठेवायचं आहे. आता तांदूळ भिजत ठेवलेले 20 मिनटं झालेले आहेत आणि इकडं पाण्यालाही उकळी आलेले आहे. तांदूळ भिजत ठेवलेलं पाणी मी सगळं ओतून घेतलं आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये मी तांदूळ सावकाश असा घालून घेत आहे. तांदूळ सर्व पातेल्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला तो पाण्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. बघा, तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि तांदूळही वरती आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे आपल्याला हा तांदूळ 70% एवढा शिजवून घ्यायचा आहे. अजून कमी शिजलेला आहे. अजून एक 2 ते 3 मिनटं आपण तांदूळ शिजवून घेऊया. तोपर्यंत बघूया आपण चिकन वाफ आली का. तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं आपलं चिकन इथे तयार होत आलेलं आहे. अगदी पाण्याचा एकही थेंब न वापरता मसाला आणि चिकनचं पाणी भरपूर असं सुटलेलं आहे बऱ्यापैकी आणि छान वासही येत आहे. आता पुन्हा आपण एक 5 मिनटासाठी झाकून ठेवूया. आता दोन्हीही मला जरा गॅसवर लेअर लावणं जमत नव्हतं म्हणून दोन्हीही भांडी मी खाली घेतलेली आहेत. चिकन अगदी व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे लेअर देण्यासाठी. आता मी व्यवस्थित असं हंडीमध्ये चिकन पसरून घेतलेलं आहे आणि आपला हा 70% शिजलेला भाताचं लेअर मी आता हंडीमध्ये देऊन घेत आहे. अगदी सावकाश असं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि गरमच आपल्याला हा तांदळाचा लेअर आहे भात शिजलेला, त्याच्या हंडीमध्ये देऊन घ्यायचे आहेत. बघा, मी पूर्ण पाणी निथळून सावकाश असं हंडीमध्ये तांदूळ घालून घेत आहे. जर तुम्ही तांदूळ शिजायला पाणी जर कमी वापरलं तर भात सुट्टा होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणेच पाणी वापरून असं तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. बघा, सगळा तांदूळ मी घालून घेतलेला आहे. तो व्यवस्थित असा हंडीमध्ये पसरून घेतलेला आहे आणि वरून मी बारीक चिरलेला पुदिना घालते आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये येलो कलर लिक्विडचे 4-5 थेंब टाकले आहे, ते मी वरून घालणार आहे. कलर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. आता याच्यानंतर मी एका भांड्यामध्ये एक 3-4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून मी छान असं लालसर रंगावर तळून घेणार आहे. बघा, हे तुपामध्ये आपले काजू आणि बदाम तळून झालेले आहेत, ते आपण हंडीमध्ये वरून घालूया आणि काजू बदाम तळून राहिलेलं जे तूप आहे सर्व 2 ते 3 चमचे ते वरून आपण हंडीमध्ये व्यवस्थित असं सगळीकडे घालून घेऊया. तूप घालून झालेलं आहे. आता पूर्ण हंडी आपली दम देण्यासाठी रेडी झालेली आहे. आता मी हंडीच्या किनारीला सगळीकडून आपली चपातीची जी कणिक असते ती लावून घेणार आहे. अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक हंडीला पॅक बसेल असं भांडं त्याच्यावर ठेवायचं आहे आणि कणकेने सगळीकडून गोल व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला दम बिर्याणीला अगदी छान बसतो आणि वाफही शक्यतो जात नाही. तर आपली हंडी रेडी झालेली आहे. गॅसवर आता तव्यावर मी हंडी ठेवलेली आहे. सुरुवातीला गॅस फुल करायचा आहे 2 मिनिट आणि त्याच्यानंतर लो गॅसवरच आपल्याला एक अर्धा तास हंडी शिजवून घ्यायची आहे आणि अर्ध्या तासानंतर गॅस बंद करून आपण गॅस बंद केल्यानंतर 20 मिनिटांनी आपण हंडीचं झाकण खोलणार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी आपली चिकन हंडी दम बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान आणि टेस्टी या पद्धतीने केलेली बिर्याणी होती. तुम्ही नक्की एकदा करून पहा. अतिशय टेस्टी, हॉटेलपेक्षाही सुंदर अशी बिर्याणी आपली घरी तयार होते. अगदी तांदूळही सुट्टा झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते खालूनपर्यंत पीस
दाखवते मी तुम्हाला. अगदी खाली करपत नाही, आपण लो फ्लेमवरच बिर्याणी होईपर्यंत ठेवायचं आहे. बघा अतिशय सुंदर असं आपलं बिर्याणी झालेली आहे. बघा मऊ अगदी पीस शिजून तयार झालेलं आहे. वास तर खूपच सुंदर येतो आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अतिशय सुंदर अप्रतिम अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.